जरा हे चित्र पहा. गावच्या ग्रामसभेत या सर्व महिला एकवटल्या आहेत. उद्देश एकच, गाव आणि परिसरातील दारू अड्डे बंद करणे. महिला शक्ती काय असते हे यावरून दिसून येते. आता पाहूया नेमकी घटना कुठली आहे. तर झालं असं की नांदेडच्या माहूर तालुक्यातील वज्रा ग्रामपंचायत प्रांगणातील ग्रामसभेत सभेचे अध्यक्ष सरपंच दीपक केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत दारूबंदीचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. यावेळी गावातील महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी व ग्रामस्थांनी दारूमुळे होणारे कौटुंबिक व सामाजिक दुष्परिणाम लक्षात घेऊन दारूबंदीची जोरदार मागणी केली होती. आमच्या गावामध्ये दारूबंदी पाहिजेत आम्हाला. आमच्या गावातले 12वीवाले पोरं आणि 10वीवाले पोरं यांचे वाढदिवसामध्ये शाळावर वाढदिवस करण्यात आले आणि त्यांनी काय की बाक्स तिथं पोचित करायले. आणि 10वी-12वीवाले लोक मुलं दारू जर पितील तर आमच्या शाळाची आमच्या गावाची शान राहिली का? आमचे लेकरं बाळं आमचे सरीसला लागतील का उद्या? आमच्या गावाचं उदरपासून होईल का? हे आम्हाला दारूबंदी करायची आहे. आम्हाला दारू नको म्हणून आमचं म्हणणं आहे. त्यानुसार आयोजित विशेष ग्रामसभेत हा ठराव हात वर करून मतदान घेऊन बहुमताने मंजूर करण्यात आला. मी दीपक संभाजी केंद्रे, वज्रा गावचा सरपंच. आज आमच्या इथे महिला ग्रामसभा झाले दारूबंदीसाठी. बहुमतानं ठराव पास झाला आहे. म्हणजे महिलांना त्रास होत होता, शाळेत जाणाऱ्या मुलींना त्रास होत होता. रोडवर असल्यामुळं दत्तमानुषीची मुले येतात आमच्या इथं शाळेमध्ये. आणि परवा दिवशी एक घटना घडली आमच्या इथे. टावरवर चढला होता एक दारू पिऊन मुलगा. म्हणजे गावात बरेचसे असे पिणारे लोक आहेत, महिलांना त्रास करणारे. त्या बायाचे म्हणजे एकतरी रोज आमच्या इथं माझ्याकडे भानगड येत होती समजा. मग आम्ही बाया आल्या माझ्याकडं, दारू बंद करायची आपल्याला. तर आम्ही सुरुवात केली, 2 महिन्यापासून सुरुवात केली समजा. तर कुठंतरी आज आम्हाला ग्रामसभा लावून बहुमताने आम्हाला ठराव पास करण्यात आला आहे. तर इथून पुढे प्रशासन आम्हाला साथ द्यावं आमची एवढीच अपेक्षा आहे. महिलांची तेवढीच अपेक्षा. माहूर तालुक्यातील वज्रा येथे प्रसिद्ध फेसणारा धबधबा असून या ठिकाणी शेख फरीद बाबांचा दर्गा असल्याने या ठिकाणी वर्षभर बकरा म्हणजेच कंदोरी नवस मोठ्या प्रमाणात होत असतात. वज्रा अजनी गट ग्रामपंचायत असलेल्या गावची मतदार संख्या 1600 असताना या ठिकाणी 2 शासनमान्य बियर बार व 1 बियर शॉपी आहे. या गावात नागरिकांना सहज दारू उपलब्ध होत असल्याने युवा पिढी दारूच्या आहारी जात होती. तसेच ग्रामसभेत अनेक ग्रामस्थांनी दारू विक्री व सेवनामुळे कुटुंबातील वाद, आर्थिक नुकसान, युवकांचे व्यसनाधीनतेकडे वाढते प्रमाण आणि सामाजिक शांतता बिघडत असल्याची चिंता व्यक्त केली. यावर चर्चा झाल्यानंतर दारूबंदीचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला. आज दिनांक 14 जुलैच्या रोजी आमची ग्रामसभा गावामध्ये आयोजित करण्यात आली होती. आणि या ग्रामसभेमागे आम्ही गेल्या 2 ते 2.5 महिन्यापासून सतत महिलांना एक प्रेरणा देऊन त्यांना ह्या कार्यासाठी उत्सुक आहात का नाही आणि त्यांच्या पाठीशी आम्ही होतो. त्या महिलांच्या एकीकरणामुळं, त्यांच्या बळामुळं हे कर्म चांगले गावात यावं, हे विकार निघून जावं, ह्यासाठी सदैव प्रयत्न आमचे त्या महिलांसोबत राहिले. आणि विशेष आज ग्रामसभा झाली. सर्व ग्रामसभामध्ये एक जीत महिलांची झाली. आणि ते उद्या आम्ही जी काही ग्रामसभेमध्ये भेटलेलं ठराव आहे ते घेऊन जिल्हाधिकारी माननीयकडे जाणार आहोत. आणि त्या कार्यवाहीची पुढली जी पावले आहेत त्यांनी तात्काळ उचलावेत अशी आमची त्यांना विनंती राहील. आणि हे देऊन पुन्हा आम्ही पुढचे कार्य सुरूच ठेवणार आहोत. जोपर्यंत बंदी होत नाही तोपर्यंत आम्ही हे कर्म करत राहणार आहोत महिलांच्या वतीनं. मी दीपक भगवान मुंडे, वज्रा शेख फरीद येथील ग्रामस्थ. आमची जवळपास आम्हाला 15-20 दिवसाच्या अगोदर आम्ही महिलांचे एक निवेदन दिलं ग्रामपंचायतला की बाबा आम्हाला महिला विशेष ग्रामसभा लावा की त्यामध्ये आम्हाला दारू बंद करायची.
तर त्यांनी 14 तारखेचं ग्रामसभेचे निवेदन ग्रामसभेची सूचना काढून संबंधित अधिकारी पंचायत समिती पोलीस स्टेशन सर्व अधिकाऱ्यांना बोलावून तर आज 14 जुलै 2026 रोजी आज ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेमध्ये बहुमताने आमचा ठराव पास झालेला आहे. सर्व महिलांनी बहुमताने एकही त्याला ग्रामसभेला विरोध नव्हता आणि सर्वांनी पारित केला. आम्ही उद्या ठराव घेऊन कलेक्टर यांच्याकडे जाऊन ते सबमिट करणार आहे आणि त्यांना आमची एक विनंती आहे की बाबा पेसा ग्रामपंचायत असल्यामुळे तर त्यांनी हे ज्या आम्ही ग्रामसभा घेतलेली आहे महिला ग्रामसभा आहे आणि बहुमताने पास झालेली ग्रामसभा असल्यामुळे त्यांनी या ग्रामसभेचा उद्दिष्ट घेऊन यांनी याच ग्रामसभेला मान्यता देऊन त्यांनी दारूबंद केली पाहिजे. अन्यथा जर काही वेगळा होण्याचा प्रयत्न झाला तर तोडफोड होईल किंवा त्याचे परिणाम वेगळे होतील याची महिलांकडून मी शाश्वती देणार नाही. यांना सर्वस्वी जबाबदार शासन राहील याकडून मी हे सांगण्यात येईल. ठराव मंजूर झाल्यानंतर गावात अवैध दारू विक्री व वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी तसेच दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या निर्णयाचे महिलांनी व नागरिकांनी स्वागत करत गाव व्यसनमुक्त आणि शांततापूर्ण करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी गावातील सुमारे 500 महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. नितेश बनसोडेसह अमेय पाठक, लोकमत, माहूर.